नमस्कार मंडळी, मी अश्लेषा आणि वन इंडियामध्ये तुमचं स्वागत। यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळालं नाही। त्यानंतर महाविकास आघाडीकडून निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त करण्यात आला, तर काही नेत्यांकडून आणि सामान्य लोकांकडून देखील ईव्हीएम वर संशय व्यक्त करण्यात आला आहे। सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मार्कडवाडी गावामध्ये मॉक पोलिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला, पण पोलिसांनी जमावबंदी लागू केली, त्यामुळे हे मॉक पोलिंग झालं नाही। त्यानंतर विरोधकांच्या ईव्हीएम विरोधातील लढ्याचं मार्कडवाडी हे केंद्र बनत चाललं। शरद पवार यांनी या गावाला भेट देण्याचं ठरवलं आहे। बॅलेट पेपरवर मतदान घ्यायला मार्कडवाडीच्या ग्रामस्थांना प्रशासनाने विरोध केला, त्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त केली। मतदान होऊन गेल्यावर या लोकांना बॅलेट पेपरवर मतदान घ्यायला बंदी का, 144 कलम का लावलंय असा सवाल उपस्थित करत त्यांनी आपण उद्या मार्कडवाडीतील ग्रामस्थांची भेट घेणार असल्याचं सांगितलं। प्रसार माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की मी उद्या मार्कडवाडीला जाणार आहे, तेथील लोकांशी बोलणार आहे। उत्तम जानकर यांच्यासह तेथील दोन्ही उमेदवारांच्या सभा पाहिल्या। या सभा पाहिल्यावरच निकालाचा अंदाज आला होता। मी गेल्या 40 ते 50 वर्षांपासून सभा करतोय, सभा पाहतोय। सभा पाहिल्यावर निकाल काय लागणार हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज लागत नाही। वातावरण अनुकूल होतं, मात्र तेथील निकाल अनुकूल नव्हता। पण मला जोपर्यंत अधिकृत माहिती समजत नाही तोपर्यंत मी ईव्हीएम वर बोलणार नाही, असंही पवारांनी स्पष्ट केलं। शरद पवार पुढे म्हणाले की मी आतापर्यंत ईव्हीएम वर संशय व्यक्त केलेला नाही, माझ्याकडे ऑथेंटिक माहिती नाहीये, मी फक्त आकडेवारी सांगितलीये। निवडणूक होऊन गेली होती, गावच्या लोकांनी एक पद्धत अवलंबली, जुन्या पद्धतीने मतदान करावं हे त्यांनी ठरवलं होतं। त्यांना मतदान घेऊ द्यायचं होतं। बॅलेट पेपरवर त्यांना बंदी का, कोणता कायदा आहे की लगेच त्या ठिकाणी 144 कलम लावलं गेलं? मला या सर्व प्रकाराचं आश्चर्य वाटलं, म्हणून आता मी तिकडे जाणार आहे आणि लोकांचं मत, अधिकाऱ्यांचं मत याबद्दल जाणून घेणार आहे। शरद पवार म्हणाले की जयंत पाटील आणि इतर काही लोकही माझ्यासोबत आज मार्कडवाडीला येणार आहेत। आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये एकत्र राहणार आहोत। निवडणुकीमध्ये अप आणि डाऊन्स येतच असतात, त्यामुळे निराश व्हायचं नसतं। मी 14 निवडणुका पाहिल्या, एवढा पराभव पाहिला नाही, पण या निवडणुकीमध्ये पराभव झाला तरीही निराश व्हायचं नाहीये। लोकांमध्ये जायचं असतं, लोकांमध्ये गेलं पाहिजे, असंही शरद पवार यांनी सांगितलं। या सर्व प्रकरणावरून शरद पवार यांची या निकालावर शंका आहे हे स्पष्ट होते। त्यातच काँग्रेसला विधानसभेमध्ये 80 लाख मतं आहेत, तरीही त्यांचे फक्त 16च आमदार निवडून आले। याउलट शिंदे गटाला विधानसभेमध्ये फक्त 79 लाख मतं मिळाली, तरी त्यांचे 57 आमदार निवडून आले, असं सांगत शरद पवारांनी एकच खळबळ उडवून दिली। त्यांनी हे आकडे दाखवल्यानंतर एकच चर्चा सुरू झाल्या। आता या चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे। श्री शरद पवार साहेब, आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका। जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा? चला 2024च्या लोकसभेमध्ये काय झालं ते पाहू। भाजपाला मतं 1,49,13,914 आणि जागा 9, पण काँग्रेसला मतं 96,41,856 आणि जागा 13। शिवसेनेला 73,77,674 मतं आणि 7 जागा, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला 58,51,166 मतं आणि 8 जागा। 2019च्या लोकसभेचं उदाहरण तर फारच बोलकं आहे। काँग्रेसला 87,92,237 मतं होती आणि 1 जागा मिळाली, तर तत्कालीन राष्ट्रवादीला 83,87,363 मतं होती आणि जागा 4 आल्या। पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर या। तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल अशी अपेक्षा आहे। कोल्हापूरमध्ये बोलताना शरद पवार म्हणाले होते की आम्ही विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या मतदानाची आकडेवारी काढली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला 80 लाख मतं पडली, तरी त्यांच्या 16 जागा आल्या आणि शिवसेना शिंदे गटाला 79 लाख मतं पडली। काँग्रेसपेक्षा 1 लाख कमी मत पडूनही त्यांच्या 57 जागा आल्या। अजित पवार गटाला 58 लाख मतं पडली, तरी त्यांच्या 41 जागा आल्या आणि आम्हाला 72 लाख मतं पडूनही आमच्या केवळ 10च जागा आल्या। आम्ही प्रत्येक पक्षाला किती मतं मिळाली आणि किती उमेदवार निवडून आले याची आकडेवारी काढली आहे, पण जोपर्यंत आमच्याकडे काही आधार नाही तोपर्यंत हे भाष्य करणं सोपं नाही। मतांचे आकडे आश्चर्यकारक आहे, असंही शरद पवार यांनी म्हटलं होतं। म्हणजे आता पवार आणि फडणवीसांमधलं हे शाब्दिक युद्ध काही भयंकर वळण घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भूकंप होणार का, हे येणारा काळच सांगेल। पण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा।